ढोकी पुलिस थाने में शराब के नशे में हंगामा करने का गंभीर मामला सामने आया है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार एक पुलिसकर्मी ने ड्यूटी के दौरान शराब का सेवन कर पुलिस स्टेशन परिसर में जमकर राडा किया। नियमों के मुताबिक आरोपी का तुरंत मेडिकल परीक्षण कराया जाना चाहिए था, लेकिन एपीआई साहब ने कोई कार्रवाई नहीं की। इसके उलट शिकायत लेकर पहुंचे एक नागरिक को ही मामले से दूर रहने की सलाह दी गई। स्थानीय नागरिक इस कार्रवाई से नाराज हैं और सवाल उठा रहे हैं कि क्या कानून आम लोगों के लिए सख्त और वर्दीधारी कर्मचारियों के लिए नरम है। यह पूरा घटनाक्रम पुलिस प्रशासन की निष्पक्षता और कार्यप्रणाली पर गंभीर प्रश्न खड़ा करता है। हो सर, कर्मचारी आहेत तुम्ही? कर्मचारी आहेत तुम्ही? हा. दारू पिऊन कसं काय? काय म्हणलं? दारू पिली आपण फुल. नाही मग सुट्टी आहे ना. मग सुट्टीच्या वेळेस कसं तुम्ही मग? नाही आजचा दिवस सुट्टी आहे ना. सुट्टी घेतली. सुट्टीचा विषय नाही हो. सुट्टीच्या दिवशी तुम्ही असं जर कर्मचारी असो, अहो विषय त्याचा उठून नाही. जाऊ. उठून जायचा विषय नाही हो. एकदम ड्रिंक केली अहो तुम्ही, मी म्हणालो सुट्टी आहे माझी. तुम्ही म्हणायला लागलो मग आजचा करा. दिवस सुट्टी आहे माझी. जाऊ का नको? असं ड्रिंक करून इथं येऊ नका तुम्ही बाबा. असं बाकी कसं काय म्हणताय? दुसऱ्या बी पोलिसांचा विषय बरोबर. इमेज खराब उगा तुम्ही बाहेर या. पोलिसांची इमेज या खराब सर, नको. इकडे. विनाकारण पोलिसांची इमेज या, या, खराब तुम्हाला करणार. बाहेर मी बोलून जाऊ. या अरे हा सुट्टीच्या दिवशी असं आला. करू. सुट्टी माझी सुट्टी सुट्टी आहे का? घ्या. माझी ऐका तुमची की- सुट्टी आहे का? माझी सुट्टी आहे. ऐका ना, ड्रिंक वगैरे करा पण अहो, police ऐका ना. station मध्ये कशाला उगाच तर विनाकारण? ऐका ना थोडं. तुमची सुट्टी आहे का? माझी सुट्टी. सुट्टी तुमची आहे म्हणाला तुम्ही. हा सुट्टी तुमचीच आहे मग ना? एखाद्या माणसासाठी मी लेकरा पाहिजे येऊ शकत नाही का? अहो पण ड्रिंक करून आलाय तुम्ही. माझ्या लेकरा कर्मचारी पाहिजे आहेत येऊ तुम्ही. शकतो का नाही? कर्मचारी आहेत तुम्ही इथले. कोण म्हणलं कर्मचारी? तुम्हीच म्हणला की 10 मिनिटं अगोदर. कर्मचारी नाहीत मग खुर्चीवर कसं तुम्ही बसला? विचारलं मला. कर्मचारी नाहीत तर तुम्ही खुर्चीवर मला कसं बसला? म्हणले की कर्मचारी आहात का? कर्मचारी नाही तर खुर्चीवर कसं बसला तुम्ही? कोण तुम्ही बसायला मला मी असं म्हणल्यावर तुम्हाला फक्त लेकरा पाहिजे शकत माझ्या. अहो तुम्ही लेकरासाठी या हो. मग तेवढं सांगा ना मला. बॅड इम्प्रेशन व्हायला या, ना या. पोलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन व्हायला लागलं आमचं. हा, हा. हा बरोबर आहे का? पण खरं. तुम्ही आज कर्मचारी हाय म्हणला बरं नसताल बी मग मग असेल आता मग ऐका नोकरी करू का अधिकाऱ्याच्या खुर्चीवर नको? उद्या बसणं नोकरी कितपत करू योग्य का आहे? नको? अधिकारीच खुर्ची आहे ती. अहो, मग अधिकारी खुर्ची अधिकारी आहे. कुठे बसला? आम्ही बसू शकतो का तिथं? अधिकारी कुठे बसला? सर्वसाधारण जनता तिथं अधिकारी जाऊन कुठे बसू बसले शकते सांगा का? मला. मला सांगा जिथं तुम्ही बसला होता अहो, तिथं आम्ही अधिकारी आमच्यासारखे कुठे बसले तर सर्वसाधारण मी कुठे बसू बसला? शकतो का? आता मी इथं बसलो समजा ही ठाणा आहे का? माझं म्हणणं एवढंच या आहे. इकडे या. ऐका तिकडे बघा. तुम्ही पोलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन टाकणार का? आता इथं बसलो मी कुठे बसलो? तुम्हाला योग्य वाटतंय का? ठाणा पोलीस आहे का स्टेशन नाही? मध्ये पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन येणं योग्य हो, वाटतंय का? तुम्ही आलात का पिऊन? विषय त्याचा नाही. तुम्ही दारू पिऊन आलात तुम्ही का? कर्मचारी अधिकारी म्हणताय तुम्ही दारू पिऊन आले? पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन येऊ शकताय का? तुम्हाला येऊ शोभतंय शकतो, का? माझी वैयक्तिक सुट्टी आहे ना. पण दारू पिऊन येऊ शकता माझी का वैयक्तिक इथं? सुट्टी आहे ना. अहो सुट्टी आहे तुमची, विषय त्याचा नाही. पण तुम्ही दारू पिऊन येऊ माझी शकताय का? वैयक्तिक सुट्टी आहे, मी कुठे पण बसतो. तुम्ही दारू पिऊन येऊ शकताय का? अहो मग आलो. मग तुम्हाला काय करायचं माझ्या? तसं नाही हो. मला काय म्हणायचंय बॅड इम्प्रेशन जाऊ पडू सांगा. नका. विषय तुम्ही काय करावं ही नाही. शब्दामध्ये बोलतो. मुद्दा ही नाही की तुम्ही काय करावं. त्या गाडीमध्ये बसू शकतो का? अहो तुम्ही बसा हो. तुम्ही काही करा पण तुम्हाला बरोबर वाटते का? तुम्हाला शोभनीय आहे मी बाहेर का? जातो 2 मिनिटांमध्ये तिथे अहो बसतो. बाहेरचा विषय नाही हो. ऐका ना, ऐका ना. मला फक्त एवढंच मी काय करतो इकडे? म्हणायचं तुम्ही आज तुम्हाला शाळा कर्मचारी आहे. आहे तिथं. शाळेमध्ये ऐका जाऊन बसू शकन का नाही? तुम्ही आज कर्मचारी आहे तिथं, अधिकारी आहेत तुम्ही. कोण म्हणलं मी कर्मचारी? तुम्ही सुट्टीवर बी आहे म्हणताय. मग सुट्टी जा ना. मग तुम्ही असं नाही ना करू शकत तुम्ही. बरोबर. पब्लिक प्लेस तुमचं Public ऑफिस आहे ना place काय कोण म्हणलं केलं मी तर. तुम्हाला? मी काय काय म्हणतो? केलं तर ऑफिस शाळा आहे ना. मी तिकडे जाऊन बस. असं नका करू. अशानं काय होईल माहितीये का? फक्त पोलिसाची हा. बरोबर आहे तुमचं खरं का? बॅड इम्प्रेशन होईल. बाकी काय करू नका. असं आता मी काय म्हणतो ऐका. माझं वैयक्तिक ऐका, तुम्ही ऐका, थोडं. तुम्ही ड्रिंक करू द्या असं म्हणणं नाही किंवा तुम्ही तुमच्या लेकराकडे येऊ द्या असंही माझं म्हणणं फक्त एवढंच आहे. ड्रिंक करून जरी तुम्ही कर्मचारी असाल इथले किंवा नसाल तरी बरं का, जरी असाल तर तुम्ही काम व्यवस्थित करा. नसाल तर तुम्ही खुर्चीवर बसू नका आणि ड्रिंक हा, करून येऊ एवढं नका. मला ड्रिंक करून येऊ पटलं नका. मला. ड्रिंक करून येऊ नका फक्त इथे. पोलिसाबद्दल बॅड इम्प्रेशन टाकू नका. हा अधिकार म्हणजे मला पोलीस बोलण्याचा स्टेशन आहे, अधिकार public तुमचा place आहे. काय? 2 मिनिट पब्लिक प्लेस शूटिंग आहे. चालू करा. पब्लिक करा चालू करा. शूटिंग चालू करा. तू काय करा टिंगल माझी? कुठला त्रास द्यायला माझ्या वैयक्तिक मध्ये तू काय बोलला मला? कुठला त्रास? माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये तू मला काय कुठला बोलला? त्रास? आणि हे काटे वगैरे काय? थांबा एक मिनिट मीच व्हिडिओ चालू करतो. 1 मिनिट थांबा. बोला. थांबा 2 मिनिट या इकडं. 2 मिनिट. ही काट्या वगैरे मला साहेबाकडे पहिली गोष्ट तरी काट्या तुम्ही तुमच्या समोर त्यांनी आणली मला मारण्यासाठी. हा. दुसरी गोष्ट चला साहेबांकडे चला. मी आता व्हिडिओ चालू करतो.
आधी बस त्यांचं मी बसलो म्हणून मी खुर्चीवर राजू बसलो म्हणून अधिकार काय त्यांचा बंद कर ना शूटिंग हो शूटिंग ना त्यांनी स्वतः चालू करायला लावली सर सॉरी असावी माफी असावी माझी मी माफी मागतो पण ह्यांनी स्वतः शूटिंग चालू करायला लावली सर मी ह्यांना काय म्हणलं असं करू नका ड्रिंक वगैरे घेऊन असं करू नका म्हणलं लेडीज आहे शूट आहे म्हणलं मी साहेबांनी मला सुट्टी दिली अहो साहेब तुम्हाला काय वेगळं बोललो होतो का मी काय त्या साहेबांनी बाहेर जाऊन हो का साहेब ह्यांनी काठीच आणली मारायला मला काठीच आणली मारायला मला असं असतं वे कुठं कुठं आहे काठी चला दाखव साहेब चला समोर जाऊन बघू. तुमचा मला विचारण्याचा अधिकार सांग अधिकाराचं तर बोलूच नका अहो अधिकार काय अधिकाराचं बोलू नका ड्रिंक केले ना तुम्ही सर ड्रिंक केले का नाही माझी सुट्टी आहे तुमचं काय संबंध ह्याने ड्रिंक नाही संबंध बाजूला राहिला आता बरं का संबंध 2 मिनिट ह्याने ड्रिंक केले का नाही ह्याने ड्रिंक केले का नाही 2 मिनिटं वास यायला लागला ना बिहेवियर कसा आहे साहेब बिहेवियर कसा आहे आणि डायरेक्ट काठीच मारायला अहो मी काहीच केलं नाही काहीच नाही संबंध काठी मारायला लागलो आता काय काय गुन्हा केला का मी काय अहो ओळखीचा विषयच येत नाही तुम्ही डायरेक्ट आता ती साहेब मी बोलायला लागलोय तुमची माझी ऐका हे साहेब ऐका साहेब त्या साहेबाला मी बोलावलं अचानक डायरेक्ट माझ्याकडे चालू तू आणि तू व्हिडिओ काढायला असून कुठं काय कर मी काहीच नाही बरं का डायरेक्ट काठीच घेऊन माराय अहो काय आहे का माझा काय संबंध अहो काहीच संबंध नाही मग तीच म्हणाली काय अवघड आहे बघा काय करणार भांडण करून काय फायदा नाही ही विषय काय झालाय काय म्हणून टार्गेट मलाच करण्यात मला तीच आता माझा काहीच संबंध होता बघा साहेब गोप पिऊन आली मी तुम्हाला भेटायला असतो मी आलो असतो झाला आता मी आलो काय बोललो होतो का मॅडम सांगा बरं आता उभारल्यावरती तुम्हाला काय म्हणलं मॅडम थोडं बघा की म्हणलं थोडं चार नवीन घ्यायचं कोण एवढंच बोललो तू डायरेक्ट मारायचं आली तू डायरेक्ट आता काय बोलू त्यातलं काठीच घेऊन आहे का अवघड सांगा का आता नाही काही म्हणा बरं का तुम्ही ही शहाण्याला वेळ लागायचं का म्हणजे येण्याला वेळ लागायचं काम आहे तुम्ही काही म्हणा तुम्ही खरं सांगतो आता काय खरं सांगतो बरं का आज साहेब इमानदारी सांगतो पहिल्यांदा वाटलं बरं का मला काय मला हसू येईल बघा आता मी काय बोलत नाही भेटलो खरंच इमानदारी सांगतो काही संबंध नाही काही नाही डायरेक्ट काटायचं असं नाही ते अधिकार येत नाही कर्मचारी कुठले आहेत ती धाराशिवला आहेत का कुठल्या पोलीस स्टेशनला अहो नाही त्यांनी अहो असं मारामारी डायरेक्ट पडल्यावर काठीच घेऊन आले तर काठीच घेऊन म्हणजे काय काय खरंच अवघड